नमस्कार. श्री अनिल आजगावकर हे बेळगावचे रहिवासी असून इतिहास या विषयात MA ची पदवी घेतल्यानंतर ते गेली 30 वर्ष स्वतःचा मुद्रण व्यवसाय सांभाळत आहेत. राजकारण, अर्थकारण, साहित्य आणि मानसशास्त्र या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास असल्यामुळे या विषयावर व्याख्यानं देण्यासाठी लोक त्यांना आमंत्रित करीत असतात. विविध नियतकालिकांमधून विविध विषयांवर असे आजपर्यंत त्यांचे 1,500 लेख प्रसिद्ध झालेले आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये गेली 10 वर्ष जागतिक घडामोडी या सदरासाठी ते नियमित स्तंभलेखन करत असतात. गेल्या 5 वर्षातल्या बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा श्री अनिल आजगावकर यांनी सर्वाधिक कार्यक्रम दिलेले आहेत. शिवाय विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की त्या कार्यक्रमांच्या विषयांमध्ये नवल वाटावं इतकं वैविध्य होतं आणि प्रत्येक कार्यक्रमामागे सखोल अभ्यास होता. धन्यवाद. मी आजपर्यंत पाहिलेल्या 10 उत्तम चित्रपटात द सायलेन्स ऑफ द लॅम्प्सची गणना नक्कीच करेन. पाहिल्यानंतर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहणारे आणि त्यातील प्रसंगांचा अन्वयार्थ लावण्यास मेंदूस प्रवृत्त करणारे असे चित्रपट खूपच दुर्मिळ असतात. त्यापैकी एक असा हा द सायलेन्स ऑफ द लॅम्प्स. तसा हा चित्रपट त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. त्यामुळे कथानकात एक प्रकारची तपशीलवार अशी संगती आहे. तथापि मूळ कथानक आणि चित्रपट देखील एक मानसशास्त्रीय पद्धतीने उलगडत जाणारी रहस्यकथा असल्याने तपशिलातील संगतीचा मेळ सुयोग्य पद्धतीने जुळविण्याचा खेळ मानसिक व बौद्धिक पातळीवर प्रेक्षकांना नक्कीच खेळावा लागतो. किंबहुना तसे करण्यास हा चित्रपट भाग पाडतो. यातच चित्रपटाचे यश दडलेले आहे असे मला तरी वाटते. या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची तर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात FBI या मान्यताप्राप्त अमेरिकन गुन्हा अन्वेषण संस्थेत क्लेरिस स्टर्लिंग ही तरुणी प्रशिक्षण घेत आहे. पदवीनंतर तिला एक वरिष्ठ अधिकारी जॅक क्रॉफोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली बिहेवियरल सायन्स या विभागात काम करायचे आहे. या दिशेने प्रवास करण्यासाठी ती खडतर परिश्रम घेत आहे. तिच्या जीवनाशी निगडीत काही भूतकालीन सावल्या तिला पुसूनही टाकायच्या आहेत. ती ऐन प्रशिक्षणात असताना जॅक क्रॉफोर्ड एके दिवशी अचानक तिच्यावर एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवतो. डॉक्टर हॅनिबल लेक्टर नावाचा एक प्रख्यात मानसशास्त्रज्ञ हा स्वतःच मनोरुग्ण बनून अटकेत आहे. त्याला काही प्रश्न विचारून माहिती मिळवण्यासंबंधीची ही जबाबदारी आहे. डॉक्टर हॅनिबल लेक्टर यांचे वेड नरमास भक्षण करण्याइतके पराकोटीस गेले आहे. त्यामुळे एक अतिशय धोकादायक मनोरुग्ण म्हणून 6 वर्षे कडेकोट सुरक्षा असलेल्या तुरुंगात लेक्टर आहे. निरीक्षणानुसार डॉक्टर हॅनिबल लेक्टर हा वेड्यात जमा असला तरी एकेकाळचा व्यासंगी अभ्यासू व यशस्वी मनोविश्लेषक असल्यासंबंधीची त्याची बुद्धिमत्ता, तिचा संपूर्ण ग्रास त्याच्या वेडाने घेतलेला नाही. हे जाणूनच डॉक्टर हॅनिबल लेक्टरच्या मेंदूतील ज्ञानाचा व अनुभवाचा वापर स्त्रियांची कातडी सोलून त्यांचे खून करणाऱ्या आणखी एका मोकाट व पिसाट खुन्याचा तपास करण्यासाठी FBIला करायचा आहे. त्या अनुषंगानेच
क्लेरिस स्टर्लिंगवर हनिबल लेक्टरला प्रश्न विचारण्याची अवघड जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्या मोकाट साखळी पद्धतीने खून करणाऱ्या मनोविकृत मारेकऱ्याबद्दल क्लेरिसला डॉक्टर लेक्टरशी संवाद साधायचा आहे, त्या खुन्याचे नाव प्रसारमाध्यमांनी बफेलो बिल असे ठेवले आहे. पूर्व अमेरिकेकडच्या प्रदेशात या बफेलो बिलने पाहता पाहता 5 तरुणींचे खून केले आहेत. खुनाची एकूण पद्धत इतकी अमानुष व विकृत आहे की केवळ पूर्व अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण अमेरिकेत या खुन्याची दहशत व चर्चा पसरली आहे. अशा या खुन्याच्या मनोव्यवस्थेबाबत डॉक्टर लेक्टर यांच्याकडून माहिती घेऊन त्या आधारे योग्य दिशेने तपास करीत खुन्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने लेक्टरची तुरुंगात भेट घेणाऱ्या क्लेरिसला याची निश्चित जाणीव आहे की आपली या कामासाठी निवड ही स्त्री म्हणून डॉक्टर लेक्टरच्या ठायी काही भावनात्मक प्रतिसाद निर्माण करण्यासाठी आणि त्यातून मग अनुकूल माहिती मिळवण्यासाठी झाली आहे. तिला हे देखील माहिती आहे की मानसिक संतुलन ढासळलेल्या डॉक्टर लेक्टरकडून आपल्याला सरळ व सुसंगत अशी माहिती निश्चितपणे मिळणार नाही. त्याच्या अगम्य, अपुऱ्या, कोडे घातलेप्रमाणे बोलण्यातून जे उपयुक्त असे माहिती व संदर्भाचे तुकडे मिळत जातील ते जुळवून आपणास कार्य तडीस न्यायचे आहे. एकूणच आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ही एका मानसशास्त्रीय खेळाची असून तो खेळ आपल्याला वेड्या मनोविश्लेषकाबरोबर खेळायचा आहे. Good morning. Dr. Lecter, my name is Clarice Starling. May I speak with you? You're one of Jack Crawford's, aren't you? I am, yes. May I see your credentials? Certainly. Closer, please. Closer. That expires in 1 week. You're not real FBI, are you? I'm still in training at the academy. Jack Crawford sent a trainee to me. Yes, I'm a student. I'm here to learn from you. Maybe you can decide for yourself whether or not I'm qualified enough to do that. That is rather slippery of you, Agent Starling. Sit, please. संभाषणासाठी क्लेरिसच्या तुरुंग भेटी सुरू होतात. अपेक्षेप्रमाणे डॉक्टर लेक्टरमधला निष्णात मनोविश्लेषक संभाषणादरम्यान अधेमध्ये जागा होतो. मानवी मनाच्या गूढ काळ्याशार डोहात शिरून खुन्याबाबतचा तपशील तुकड्यात तुकड्यात तो देत जातो. कधी आकस्मिकपणे संभाषण थांबवून शून्यात नजर लावून एकटक पाहणे, तर कधी स्वतःशीच अगम्य भाषेत पुटपुटत ईर झाल्या घालणे, तर कधी विषय सोडून भलतेच प्रश्न विचारणे, असे डॉक्टर लेक्टरचे वागणे चिकाटीने क्लेरिसला सहन करावे लागते. ही प्रक्रिया सुरू असताना दरम्यानच्या काळात आणखी एका खुनाची घटना घडली आहे. त्यामागेही बफेलो बिल असल्याचा संशय आहे. यावरही कळस म्हणून की काय, अमेरिकन सिनेटरची मुलगी गूढ पद्धतीने बेपत्ता झाली आहे. यामुळे आता साऱ्याच यंत्रणांवर बफेलो बिलला पकडण्यासाठीचा दबाव अतोनात वाढला आहे. अशा स्थितीत क्लेरिसला वरिष्ठ क्रॉफर्ड डॉक्टर लेक्टरबरोबर दुसऱ्या तुरुंगात काही सवलतीनिशी
त्याला पाठवण्याबाबतचा एक करार करण्याची मुभा देतो. त्या बदल्यात तातडीने माहिती डॉक्टर लेक्टरकडून मिळवण्याची गरजही प्रतिपादित करतो. अशा पद्धतीची देवाणघेवाण करून बफेलो बिलबद्दल महत्त्वाचे काही दुवे मिळवण्याच्या हेतूने क्लेरिस डॉक्टर लेक्टरशी बोलण्यासाठी तुरुंगात जाते. तेव्हा डॉक्टर लेक्टर दुसरा तुरुंग, मिळणाऱ्या सवलती या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून क्लेरिसला म्हणतो, माझ्या प्रश्नाची तू उत्तरे दे जी तुझ्या आयुष्याशी संबंधित आहेत, मगच मी बफेलो बिलबद्दल बोलेन. असा त्याचा अजब प्रस्ताव, जो त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या मनस्थितीशी सुसंगत असतो, तो क्लेरिस समोर लेक्टर मांडतो. तिच्या बालपणीविषयीची, दुःखद भूतकाळाविषयीची आणि तिला पडणाऱ्या स्वप्नांविषयीची माहिती मिळवल्यानंतर डॉक्टर लेक्टर तिचे असे काही यथार्थ मनोविश्लेषण करतो की त्याच्या या विषयातील तीक्ष्ण व वास्तवदर्शक प्रतिभेने क्लेरिस थक्क होऊन जाते. दरम्यान सिनेटर, जिची मुलगी बेपत्ता आहे, त्या सिनेटरची आर्थिक पत्नी आपल्या मुलीच्या अपहरणामागे असलेल्या संशयित बफेलो बिलविषयी डॉक्टर लेक्टरला काही प्रश्न विचारते. Senator Martin, Dr. Hannibal Lecter. Dr. Lecter, I brought an affidavit guaranteeing your new rights. You want to read it before I sign? I won't waste your time or Catherine's time bargaining for petty privileges. Clarice Starling and that awful Jack Crawford have wasted far too much time already. I only pray they haven't doomed the poor girl. Let me help you now, and I will trust you when it is all over. You have my word, Paul. Buffalo Bill's real name is Louis Friend. I met him just once. He was referred to me in April or May 1980 by my patient Benjamin Raspel. They were lovers, you see. But Raspel had become very frightened. Apparently, Louis had murdered a transient and done things with the skin. We need his address and a physical description. Tell me, Senator, did you nurse Catherine yourself? What? Did you breastfeed her? Now, wait a minute. Yes, I did. Toughened your nipples, didn't it? Oh, son of a bitch. Amputate a man's leg and he can still feel it tickling. Tell me, Mom, when your little girl is on the slab, where will it tickle you? Take this thing back to Baltimore. 5'10", strongly built, about 180 pounds. Hair blonde, eyes pale blue. He'd be about 35 now. He said he lived in Philadelphia, but may have lied. That's all I can remember, Mom. But if I think of any more, I will let you know. Oh, and Senator, just one more thing. Love your suit. ज्यांची दिशाभूल करणारी उत्तरे लेक्टर देतो आणि आपल्या वेडपटपणाचे प्रदर्शनही करतो. यामुळे मुळातच त्याला न दिली गेलेली सवलत रद्द होते. यामागे जेलरचेही पदोन्नतीसाठीचे कारस्थान असते. पण दुसऱ्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात डॉक्टर लेक्टरला ठेवण्याचा प्रयत्न होत असताना सुरक्षा रक्षकांचे निर्घुण खून करून डॉक्टर लेक्टर तुरुंगातून फरार होतो.
Ready when you are, Doc. Just another minute, please. Son of a bitch demanded a second dinner. Lamb chops, extra rare. What he wants for breakfast. Damn thing from the zoo. Good evening, gentlemen. Okay, Doc, grab some flour. Same drill as before, please. Ready when you are, Sergeant Pembry. Okay. Hand me that, would you? Thanks. Mind the drawings, please. Thank you. Jimmy, what did he stop? तथापि एव्हाना डॉक्टर लेक्टरसोबतच्या संभाषणातून जे काही दुवे मिळालेले असतात ते सारे आणि प्रत्यक्ष बफेलो बिल हा माझा कधी काळी पेशंट होता असे सांगत लेक्टरनी उघड केलेला त्याच्या मनोविकृतीचा धक्कादायक तपशील, त्याची केस फाईल यातून क्लेरिस त्याचा बरोबर माग काढते आणि यावेळी झालेल्या समोरासमोरच्या लढतीत या विकृत खुन्यास ठार मारते. What's the problem, officer? Well, I'm investigating the death of Frederica Bimmel. There's no one here, Jack. Clarice. Your name is? Oh, Jack Gordon. Mr. Gordon. Good. Well, Frederica used to work for Mrs. Lippman. Did you know her? No, Oh, wait. Was she a great big fat person? Yeah, she was a big girl, sir. Yeah, I read about her in the newspaper. Mrs. Lippman had a son, though. Maybe he could help you. I got his card in here someplace. Do you want to come in while I look for it? May I? Yeah, sure. Thank you. Are you close to catching somebody, you think? Yes, we may be. Did you take over this place after Mrs. Lippman died? Is that right? Yeah, I bought this house 2 years ago. Did she leave any records, any business records, tax forms, lists of employees? No, nothing like that at all. Say, has the FBI learned something? The police around here don't seem to have the first clue. I mean, have you got like a description, fingerprints, anything like that? No, we don't. Right.
Here's that number. Very good, Mr. Gordon. May I use your phone, please? Sure, you can use my phone. Freeze! Put your hands over your head and turn around. Spread your legs. Spread your legs. Put your hands in the back. Thumbs up. तिच्या धाडसाबद्दल FBI कडून तिचा विशेष गौरव केला जातो. आता प्रश्न उरला तो बफेलो बिलचा. हा पिसाट खुनी अशा कोणत्या मनोविकृतीने पछाडला आहे की स्त्रियांचे खून तेही कातडी सोलून करण्याचे महाभयंकर सत्र त्याने सुरू केले आहे. त्याची विकृती आणि मनस्थिती याचा पुन्हा त्याच्या बालपणाशी संबंध आहे. त्याच्या आईला अभिनेत्री व्हायची असते, पण या प्रयत्नात ती पूर्णतः दारूच्या आहारी गेलेली असते. त्यामुळे बफेलो बिलचे बालपण काळजीवाहू पालकांकडे जाते. नंतर त्याचे आजी आजोबा त्याला 10 वर्षाचा असताना दत्तक घेतात. पण पुढे 2च वर्षांनी म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी तो आजी आजोबांचा खून करतो. तेव्हापासून त्याच्या खुनशी वृत्तीस आळा बसत नाही. जेव्हा तो तारुण्यात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या मनात आपल्या अस्तित्वाविषयी कमालीचा तिटकारा निर्माण झाला आहे. त्याला स्त्री व्हायची आहे, परंतु लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी तो मानसशास्त्रीयदृष्ट्या अपात्र आहे हे कारण दाखवून त्याला शस्त्रक्रिया नाकारण्यात आली आहे. याचाच अर्थ अगदी कोवळ्या वयात खून करणारा व हिंसक असलेला बफेलो बिल त्याच्या तारुण्यात धड माणूसही नाही आणि पशुही नाही, तर दुसरीकडे तो आता धड स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही. या अपवादात्मक अशा चिंध्या झालेल्या मानसिक समतोलाचा ताण त्याला विकृतेकडे घेऊन गेला आहे. तो आपल्या स्त्री बळींची कातडी सोलतो, कारण या कातड्यांचा पोशाख शिवून आपण वापरला की आपण स्त्री होऊ असे त्याला वाटते. त्याला शिवणकलेचे पद्धतशीर ज्ञानही आहे. चित्रपटात तो सुरुवातीलाच शिलाई मशीनवर बसलेला दाखवला आहे. असा धटिंगण विकृत शिलाई मशीनवर पाहून अंगावर शहारे येतात. हिज पॅथॉलॉजी इज 1000 times more savage and more terrifying than his psychology असे त्याच्याबद्दलचे निरीक्षण डॉक्टर लेक्टर यांनी नोंदवलेलेच आहे. बफेलो बिलला स्वतःच हिडीस असा सुरवंट असल्याचे वाटते. सुरवंटातून फुलपाखरू बनायचा ध्यास त्याने घेतला आहे. या ध्यासाच्या पूर्तीसाठी त्याच्या उद्ध्वस्त मानसिकतेने अघोरी मार्ग निवडला आहे. क्लेरिस त्याला ठार करून त्याने चालवलेले खूनसत्र जेव्हा थांबवते तेव्हा कुठे प्रेक्षकांचा इतका वेळ रोखून ठेवलेला श्वास मोकळा होतो. एकंदरीत चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकास मानवी मनाच्या अंधाऱ्या तितक्याच भयावह वाटाने प्रवास करून आल्याची अनुभूती येते. चित्रपट पाहिल्यावर हे ध्यानात येते की क्लेरिस, डॉक्टर लेक्टर आणि बफेलो बिल यांना वेगवेगळ्या प्रकारे कशातून तरी मुक्त व्हायचे आहे. क्लेरिसला तिच्या भूतकाळापासून मुक्त व्हायचे आहे. डॉक्टर लेक्टरला तुरुंगवासातून मुक्त व्हायचे आहे, मोकळा श्वास घ्यायचा आहे. आणि बफेलो बिल याला त्याच्या अवघडलेल्या अवस्थेतून मोकळे व्हायचे आहे. सुटकेसाठीचा त्यांचा प्रवास हा चित्रपटाच्या आशयाला आधारभूत ठरणारा आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर सर अँथनी हॉपकिन्सने डॉक्टर लेक्टरची भूमिका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. मूलतः बुद्धिमान असलेल्या मनोविश्लेषकाच्या चेहऱ्यावर
आणि हालचालीत अधेमध्ये उमटणाऱ्या वेडपटपणांच्या छटांचे समर्थ दर्शन घडवणे हे तसे आव्हानात्मक काम, पण अँथनी हॉपकिन्सने ते अपेक्षेबाहेर यशस्वी केले आहे. आपल्याबद्दल अफाट कुतूहल निर्माण करण्यात हॉपकिन्सने साकारलेला लेक्टर कमालीचा यशस्वी झाला. प्रत्येक फ्रेममध्ये त्याच्या चेहऱ्यावरून, देहबोलीवरून, शब्दफेकीवरून लक्ष हटवणे अशक्यप्राय व्हावे इतकी ही भूमिका सरस वाटते आहे. द ट्रायल, रिमेन्स ऑफ द डेज, निक्सन, लिजंड ऑफ द फॉल, बम स्टोकर्स ड्रॅकुला हे त्याचे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांना डॉक्टर लेक्टरची ही भूमिका दीर्घकाळ स्मरणात राहील. अभिनेत्री जुडी फोस्टरने देखील FBI ट्रेनी क्लेरिसची भूमिका खूपच दर्जेदार केली आहे. हिंस्त्र वेडपटपणाच्या अंमलाखाली असलेल्या डॉक्टर लेक्टर आणि बफेलो बिल यांच्या थरकाप उडवणाऱ्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर जुडी फोस्टर अर्थात ट्रेनी क्लेरिसचा लहान मुलीसारखा निष्पाप व निरागस चेहरा एक वेगळीच अनुभूती प्रेक्षकांच्या ठायी निर्माण करतो. आपल्यावरील मोठ्या व गंभीर जबाबदारीची जाणीव, डॉक्टर लेक्टरबद्दलचा भीतियुक्त कुतूहल मिश्रित काही एक आदर, त्याच्या मुलाखतीतून प्रकटणारे लक्षाचा वेध घेणारे बुद्धिगामी विश्लेषण ऐकतानाचा विस्मय जुडी फोस्टरने विलक्षण प्रतिभेने साकार केला आहे. त्याचबरोबर बफेलो बिलबाबतचे भय आणि त्याला संपवण्याबाबतचा त्वेष याचा समतोल तिने यथायोग्य साधला आहे. इतर कलाकारांच्या भूमिका देखील उल्लेखनीय आहेत. तांत्रिक बाबतीत छायाचित्रणाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. विशेषतः भावदर्शक क्लोजअप्स हे वैशिष्ट्यपूर्ण ठरावेत. रहस्यमय चित्रपटाच्या वातावरण निर्मितीसाठी आवश्यक कॅमेरा वर्क ही चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. जोनाथन डेम या दिग्दर्शकाने त्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनवला आहे. त्याची नेमकी गतिमान हाताळणी या माध्यमावरील डेमचे कौशल्य व दिग्दर्शक म्हणून त्याची पकड दर्शवणारी आहे. कथा तशी सरळ असली तरी त्यात अंतर्भूत असलेला सायकोलॉजिकल थ्रिलरसाठीचा गुंतागुंतीचा तपशील त्याच्या महत्त्वानुसार अचूक उभा करण्याची किमया दिग्दर्शकाने साधली आहे. चित्रपटाच्या अखेरीस तर गूढ काळ्या गुहेत दिवे मालवलेले असताना नाईट व्हिजन गॉगल्स घालून क्लेरिसला मारायला टपलेला बफेलो बिल आणि क्लेरिस यांच्यातील जीवघेणा संघर्ष हा तर या चित्रपटाचा उत्कर्षबिंदू ठरावा इतक्या प्रभावीपणे साकारण्यात दिग्दर्शकाला यश मिळाले आहे. चित्रपटाला ऑस्करसह अनेक सन्मान मिळालेले आहेत आणि आजही तो लोकप्रिय आहे. चोखंदळ प्रेक्षकांनी अवश्य एकदा पाहण्यासारखा चित्रपट हा आहे. धन्यवाद.